नमस्कार. आज आपण मागच्या 1.5 वर्षापूर्वी ज्यांनी विधानसभेची निवडणूक पोटनिवडणूक ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात गाजवली असे माननीय रवींद्र धंगेकर आमदार हे आपल्यासोबत आहेत. तर यापुढील निवडणुकीत त्यांचे काय विचार आहेत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार. 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 मागच्या 1.5 वर्षापूर्वी आपण जी निवडणूक गाजवली आणि आमदार म्हणून निवडून आला, तर 1.5 वर्ष कालावधी तुम्हाला काय काय कामं करता आली? एक तर मला कमी वेळ मिळाला, पण मी माझ्या 30-35 वर्षाच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी सातत्यानं समाजापुढं काम करत राहिलो आणि त्याचंच श्रेय म्हणून मला पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी विधानसभेत पाठवण्याचं काम केलं. हे करत असताना मी कधी निवडणूक हा डोळ्यासमोर न ठेवता कायम जनतेसमोर काम करणारे कार्यकर्ता म्हणून माझी ओळख ह्या पुणे शहरामध्ये झाली. जरी मी 16 महिने विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलो तरी मी त्या एका चौकटीत न राहता सामाजिक बांधिलकी मानून मी काम करणारा कार्यकर्ता ह्याची नोंद पुणेकरांनी वर्षानुवर्षे घेतली. माझी जवळजवळ 25 वर्ष महानगरपालिकेत सभासद म्हणून गेली आणि त्यानंतर ही माझी 12वी निवडणूक आहे. मला 12 वेळा लोकांपुढं आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आणि सातत्यानं लोकांनी मला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं. त्यामुळेच मी विधानसभेमध्ये काम करू शकलो आणि ही सगळी पुण्याई ही मला माझ्या पुणेकरांनी दिलेली. त्यामुळे मी आता काम करताना मला त्या चौकडीला कुठे माझ्या चौकडीला दारच नाही, या झोपडीत माझ्या नाही दाराचं दोरे, असं माझं काम. कोणी याने माझं काम करून घ्या अशी पद्धत मी स्वतःसाठीच एक आखून घेतली आणि त्याचा मला आनंद मिळतो. 1.5 वर्षाच्या कामावरती लोकांचा काय प्रतिसाद आहे? ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर मी सातत्यानं विधानसभेमध्ये पुणेकरांचे प्रश्न जे पुणेकरांच्या हिताचे हे विधानसभेमध्ये मी प्रश्न उत्तरं केली. जवळजवळ प्रत्येक अधिवेशनामध्ये मला 3 अधिवेशनं मिळाली आणि 3 अधिवेशनामध्ये पुणेकरांची बाजू एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ पडली तर आपण बघितलं असेल पब संस्कृती असेल, ललित पाटील असेल, पुण्यातली गुन्हेगारी असेल, पुण्याची ट्रॉफिक असेल, ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं आवाज उठवण्याचा मी प्रयत्न केला आणि मला त्याच्यामध्ये यश आलं. आपण बघितलं असेल पब संस्कृतीमध्ये आमची 16-14 वर्षाची मुलं पबमध्ये जायची बंद झाली. त्याचं श्रेय मला स्वतःला घेत नाही, पण त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद मला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. शेवटी हा सामाजिक बांधिलकी असणारा हा मी लोकप्रतिनिधी आणि कुटुंब आणि परिवार म्हणून सातत्यानं 30-35 वर्षाच्या काळामध्ये मी परिवार म्हणून काम करतो. त्यामुळं ते त्यांच्या मुलाबाळांचं म्हणजे ते आपलीच मुलं त्यांचं हित जपणं हे विधानसभेचा आमदार म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मग पायाभूत सुविधा आहेत, बाकी सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतात. मग मेडिकल असेल, बाकीचं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मदत असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, हे सातत्यानं मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मग त्या भागामध्ये असणारे आमचे व्यापारी महामंडळ असेल, पथारी महामंडळ असेल, बेरोजगारी असेल, महिला भगिनीचे प्रश्न असतील, ज्येष्ठांचे प्रश्न असतील आणि हे विद्यार्थी साहित्य असतील किंवा एखाद्या शाळेतला प्रोजेक्ट बसवायचे असतील, मुलांचे शिक्षण त्याचं काम केलं. क्रीडा विभागात मग खो खोची मॅट असेल, कुस्तीची मॅट असेल, क्रीडा साहित्य असेल, हे सातत्यानं समाजापुढं मांडण्याचं काम या 15 महिन्यात मी करण्याचा प्रयत्न केला. आणि जरी माझ्या विरोधात माझं असलेलं कसबा विधानसभेचं बजेट हे कुरघोडी करून दुसऱ्या मतदारसंघात वळवलं तरी मी न डगमगता परत हायकोर्टातून मी मागणी करून हे आणलं आणि ते कामं जेणेकरून समाजाला देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या विधानसभा मतदारसंघात मुख्य प्रश्न आहे तो वाड्यांचा असेल किंवा ट्रॅफिकचा असेल, तर ह्याविषयी तुमचं आता 1.5 वर्षात काय काम झालं आणि इथनं पुढं काय काम होणार? आता आपण बघितलं असेल तर जुन्या वाड्याचा प्रश्न हा आहेच. ह्याच्यापूर्वी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आश्वासन दिले, महामंडळ केले, आमचं जे काय आहे ते बोलले, पण माझं प्रामुख्यानं मला वेळच कमी मिळाला आणि वेळ कमी मिळाल्यामुळे मला ही सगळी कामं लाईनअप करायला मला अजून पुणेकरांनी संधी दिली आणि चांगलं काम ह्या कसबा विधानसभेसाठी करायचा मी प्रयत्न करेन. शेवटी सत्ता आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी लोकप्रतिनिधी आलो तो माझ्या विधानसभेमध्ये नाही, विधानसभाच नाही की पुणे आहे, पुणे शहर आहे,
की एक चांगलं लाईनअप आणि एक प्रयत्न की जेणेकरून पायाभूत सुविधेपासून तर फार विधानसभेची मग पुण्याची शहराची शांतता असेल, प्रदूषणमुक्त पुणे असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. विरोधाकडून सारखी तुमची टीका होती की तुम्ही सारखे स्टंट करता कुठलंही, म्हणजे ते पोर्शे कार असेल किंवा आता ड्रग्सचं प्रकरण असेल, तर फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की दंगेकर जाऊन फक्त पोलीस स्टेशनला बसतात. तुम्ही आजचं लोकमत वाचलं नसेल. आजच्या लोकमतलं अजून एक आरोपी आज पकडला आहे. जर माझ्या पुण्याच्या मुलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या परिवारासाठी मी रस्त्यावर गेलो तर तो स्टंट जर ते म्हणत असेल विरोधक, तर तो स्टंट म्हटला तरी चालेल, पण माझी मुलं, माझी हे देशाचं जी उगवती भविष्य देशाचं, हे जर पबच्या बाहेर राहत असेल, कुटुंबात असेल, आईवडिलांना त्याचा आनंद मिळत असेल, तर हे पब स्टंट म्हटलं तरी मला त्याच्याबद्दल किंवा तो विरोधकांचा तो हल्ला असतो. पण खऱ्या अर्थाने आईवडिलांनी मला आशीर्वाद 100% दिलेत आणि मला भेटतात आणि सांगतात आज आमचा मुलगा 9ला घरी येऊन झोपतो, त्याचं कारण तुम्ही. आता ह्या निवडणुकीनंतर तुमच्या मतदारसंघातलं मुख्य काम कुठलं राहिले? ह्याच्यामध्ये प्रलंबित अनेक प्रश्न आहेत. मग तुमचे सगळ्यात पायाभूत सुविधेपासून तर प्रदूषणपर्यंत पुण्यातली गुन्हेगारी आणि एक चांगलं शहरामधला असलेला मध्यवर्ती भाग म्हणजे गावठाण पुणं हे कसब्यात आहे, कसबा विधान, ह्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणं. मागच्या निवडणुकीत विरोधकाकडून पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला असा तुमचा आरोप आहे, तर ह्या निवडणुकीत सुद्धा तोच प्रकार घडण्याची शक्यता आहे? हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पुण्याची ही निवडणूक देशामध्ये गाजली आणि या देशामध्ये गाजत असताना आपणच तो प्रश्न उपस्थित केला की पैशाचा वापर झाला. ही वस्तुस्थिती खरी, पण मला कसबा विधानसभेतल्या मतदारांचं मनापासून आभार मानायचे की एवढा पैसा जर येऊन सुद्धा एक कार्यकर्ता जिंकतो, ह्याचा अर्थ पुण्यातला मतदार हा स्वाभिमानी, आणि तो स्वाभिमानी मतदाराची चुणूक त्यांनी भारतीय जनता पार्टीला दाखवली. आत्ताही पैसे वाटणारे आणि त्यांनी पोती उघडूनच ठेवली. 2 दिवसात ती पोती लोकांपर्यंत पोचतील. पण तरी कसबा विधानसभेतला मतदार हा स्वाभिमानी म्हणून त्यांची नोंद या भारतात घेतली, महाराष्ट्रात घेतली, आणि ज्या गावात जाईल किंवा मुंबईत जाईल किंवा पक्षाच्या जनतेच्या कामासाठी, तर तिथले लोक कसबा विधानसभेतल्या मतदारांचं अभिनंदन करतात, त्यांना शुभेच्छा देतात की असा चांगला कार्यकर्ता तुम्ही विधानसभेत पाठवला. आणि नुसतेच पुण्याचे प्रश्न नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न गाजवणारा आमदार म्हणून माझी नोंद होत असताना हे लोकांनी पुणे कसबा विधानसभेतल्या मतदारांना मनापासून धन्यवाद दिले. महाविकास आघाडीचा प्रतिसाद कसं काय तुम्हाला? नाही, सगळे पक्ष प्रचंड काम करतात. सगळ्या पक्षाची लोक ह्याच्यामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. आजच संजय राऊत आले, मागच्या आठवड्यात सुप्रियाताई आल्या, आमच्या पक्षाचे बाळासाहेब थोरात आले. म्हणजे सगळ्यांनी मिळून जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ दिला. आणि महाराष्ट्राच्या निवडणुका त्यामुळं सगळीकडं प्रचंड प्रमाणामध्ये जिकडं तिकडं निवडणुका असताना त्यांना तिकडं काम करावं लागतं, म्हणून त्यातनं त्यांनी मला वेळ दिला. अजून 1-2 दिवसात आमचे नॅशनल लीडर येण्याची शक्यता आहे, त्याला तर उत्तम आहे. आत्ता चालू प्रचार कसा चाललाय तुमचा? आत्ता घरोघरी भेटणं, नागरिकांना भेटणं, बैठक घेणं, संबंधित मग पातळीवाले असतील, रिक्षावाले असतील, व्यापारी वर्ग असतील, वेगवेगळे समाज आहे, त्यांची भेटीगाठी चालू आहे. पक्षाचे कार्यकर्ते बरोबर सगळे एकत्र आम्ही काम करतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये आज आमची कार्यकर्ते एकजुटीने काम करतात.